नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। बारामती लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद टाळण्यासाठी समन्वय बैठक होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत 17 आणि 18 तारखेला बैठक। बारामतीत लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात। सुनेत्रा पवार यांचे प्रचाराचे परिचय पत्र प्रसिद्ध। परिपत्रकावर पक्षाचे घड्याळ चिन्ह असून सुनेत्रा अजितदादा पवार असा नावाचा उल्लेख। सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर। सुप्रिया सुळेंचा बारामतीत भरला जनता दरबार। जनता दरबाराला नागरिकांची गर्दी। पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे उद्या एकाच व्यासपीठावर। पुणे पालिकेच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान दोघे एकत्र येणार। उपमुख्यमंत्री फडणवीसही कार्यक्रमात हजर राहणार। काँग्रेसकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जवळपास निश्चित। प्रणिती शिंदेंना उमेदवारी निश्चित। प्रणिती शिंदेंकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात। पक्षाने मला लोकसभा निवडणुकीत उतरवलं तर मी उडी मारायला तयार। पक्ष सांगेल तिथून लढणार। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। धाराशिव जिल्ह्यातील परडांच्या सोनारी गावात शिवसेना शिंदे गटाकडून बॅनरबाजी। बघतोस काय रागाने, तुला खासदार केले वाघाने, अशा आशयाचे बॅनर। पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांचं नाव सर्वात पुढे असल्याची सूत्रांची माहिती। मोहन जोशींचा पत्ता कट होण्याची शक्यता। रवींद्र धंगेकर आणि अरविंद शिंदे या दोघांमध्ये चुरस, सूत्रांची माहिती। जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असल्याने लॉटरी लागणार असल्याची चर्चा। अमरावती लोकसभा मतदारसंघावर वंचितचा दावा। मवियाकडून अमरावती लोकसभा मतदारसंघातून सुजात आंबेडकर यांना उमेदवारी द्यावी, वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा ठराव। आम्ही गुवाहाटीला असताना भास्कर जाधव बॅग भरून तयार होते, मात्र त्यांना सोबत न घेण्याची भूमिका आम्ही मांडली। योगेश कदम यांचा गौप्यस्फोट। खासदार हेमंत पाटील लोकसभेच्या उमेदवारीवर ठाम। शिवसेनेची जागा असल्यानं जागा आम्हालाच मिळणार आणि निवडून देखील येणार, हेमंत पाटलांचा दावा। निवडणुका जवळ आल्यानं जागांवर चर्चा सुरू। मला पुन्हा तिकीट मिळणार, वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांचा विश्वास। अजून उमेदवार जाहीर झाले नाही। उमेदवार बदलल्याच्या सर्व अफवा, माझा जनतेवर आणि कामावर विश्वास। खासदार सुभाष भामरेंचं स्पष्टीकरण। परभणी लोकसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच। जागा शिवसेनेला सोडण्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांकडून हनुमान चालीसा पठण। अर्जुन खोतकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटणार। नवनीत राणा आणि रवी राणा बालिशपणा करतायत। अभिजित अडसुळांचा राणा दाम्पत्यावर निशाणा। राणा नागपुरात भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी गेले होते, पण तिथे त्यांना त्यांची जागा दाखवण्यात आली। अभिजित अडसुळांची टीका। पालघरमध्ये मनसैनिकांकडून बाळा नांदगावकरांचे भावी खासदार म्हणून बॅनर। सर्वसामान्य जनतेचे नेते जॉईंट किलर भावी खासदार बाळा नांदगावकर म्हणून बॅनरवर उल्लेख। रत्नागिरीत रामदास कदम आणि खासदार सुनील तटकरे यांचा एकाच गाडीतून प्रवास। रायगड लोकसभा मतदारसंघातून युतीचे पुढील उमेदवार सुनील तटकरे असणार। रामदास कदम यांचे सूचक वक्तव्य। परभणी लोकसभेसाठी महायुतीत रस्सीखेच। शिंदे गटाकडून पायाभरणी। परभणी लोकसभेच्या जागेसाठी जिल्हा काचेरी समोर ठिय्या, तर अर्जुन खोतकर यांना परभणीतून उमेदवारी देण्याची मागणी। नंदुरबारमधून लोकसभा लढवण्याची केसी पाडवींकडून इच्छा व्यक्त। प्रत्येकाला जागा लढवण्याची इच्छा असते, मात्र नंदुरबारची जागा काँग्रेसलाच मिळणार, पाडवींची प्रतिक्रिया। चंद्रपूर लोकसभेच्या जागेसाठी भाजपकडून प्राचार्य डॉक्टर अशोक जीवतोडे देखील इच्छुक। पक्षाने उमेदवारी दिल्यास मतदारसंघात कमळ फुलव, अशोक जीवतोडेंना विश्वास। शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हेंचं शिवपुत्र संभाजी महानाट्य। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हेंकडून महानाट्याचं आयोजन। आजपासून 3 दिवस प्रेक्षकांसाठी महानाट्याची मोफत पर्वणी। उद्धव ठाकरेंचा 14 मार्चला रत्नागिरी दौरा। गुहागर आणि दापोलीत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार। हिंगोलीतील रामलीला मैदानावर उद्या शासन आपल्या दारी कार्यक्रम। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात। मनोज जरांगे पाटील 11 तारखेला परभणी दौऱ्यावर। जिंतूरमध्ये जरांगे मराठा बांधवांशी संवाद साधणार। जरांगेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी पाथरीत मराठा समाजाची बैठक। लोकसभेला 400 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार। कंत्राटी 20 कर्मचाऱ्यांची फडणवीसांसोबत बैठक। बैठकीत सकारात्मक चर्चा। 20 कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे।
साताऱ्यातील मुनावळे इथे देशातील पहिला गोड पाण्याचा जलपर्यटन प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते जलपर्यटन प्रकल्पाचा शुभारंभ। साताऱ्यातील दरे इथे कोयना धरणातील गाळ काढायला सुरुवात। गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवारच्या माध्यमातून सुरुवात। नारळ फोडून अभिनेते नाना पाटेकरांच्या हस्ते शुभारंभ। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या आवाहनानंतर पारेवाडी रेल्वे स्टेशनवरील रेल्वे रोको आंदोलन रद्द। रेल्वेला 14 मार्च अगोदर थांबा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे। ग्रामस्थांची माहिती। अमरावतीत विभागीय आयुक्तालयासमोर ग्रामस्थांसाठी या पांढरी खानापूरमधील प्रवेशद्वारावरून ग्रामस्थ आक्रमक। प्रवेशद्वाराचं काम तातडीने सुरू करण्याची मागणी विभागीय आयुक्तांनी 3 दिवसांचा वेळ मागितल्याची माहिती। कोल्हापुरात आज निर्भय बनोसभा। ॲडव्होकेट असीम सिरोदे, विश्वंभर चौधरी उपस्थित राहणार। शाहू छत्रपती महाराज निर्भय बनोसभेच्या अध्यक्षस्थानी असणार। शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांची मांदियाळी। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भक्तांच्या गर्दीमुळे साईनगरी फुलली। धाराशिव जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार मोहिमेला सुरुवात। सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम सुरू। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पुण्यातील म्हसोबा देवाचं मंदिर 12 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत बंद। मूर्तीचं वज्रलेपाद्वारे पुनर्जतन करण्यासाठी मंदिर बंद। म्हसोबा देवस्थानाच्या विश्वस्तांची माहिती। दापोली आणि मंडणगडमध्ये कातळ शिल्प आढळले। संशोधकांकडून अभ्यास सुरू। लवकरच कातळ शिल्पाचं रहस्य उलगडणार। गोंदियात लाखो रुपये खर्चूनही क्रीडा संकुलातील साहित्य धूळ खात। क्रीडा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष। चुकीच्या नियोजनामुळे खेळाडूंना नाहक त्रास। पुण्याच्या हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी कारखान्याच्या मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। शेतकरी विकास आघाडी आणि रयत सहकारी पॅनल या 2 गटात लढत। उद्या होणार निकाल जाहीर। पुण्याच्या पुरंदरमधील नाझरे धरणात 0% जलसाठा। बारामतीसह पुरंदर तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईची समस्या। जळगाव जिल्ह्यातच 50 किलोमीटरच्या आत स्वतंत्र हळदीचं मार्केट देण्याची मागणी। हळद उत्पादक शेतकऱ्यांची बैठक पार पडली। बैठकीदरम्यान कृषी अधिकाऱ्यांची देखील चर्चा। वाशीमध्ये हळदीच्या दरात मोठी वाढ। रिसोड बाजार समितीत हळदीला 17,000 रुपये प्रति क्विंटल उच्चांकी दर। नांदेड बाजार समितीत हळदीला प्रति क्विंटल 15,000हून अधिक दर। यंदा हळदीच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। नांदेड जिल्ह्यात गव्हाच्या एकरी उत्पादनात लक्षणीय वाढ। 39,000 हेक्टरवर गव्हाची सर्वाधिक लागवड। मात्र भाव स्थिर असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। बुलढाण्यात गारपिटीने नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना अद्याप मदत नाही। केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत। भंडारा वन विभागाकडून वर्षभरात जनावरांच्या हल्ल्याप्रकरणात दिली 7.52 कोटींची नुकसान भरपाई। मानवी जीवितहानी, पशुहानी, पीक नुकसान अशा प्रकारांमध्ये पीडितांना वन विभागाची आर्थिक मदत। कणकवलीमध्ये शासकीय विश्रामगृहाचा शुभारंभ। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते संपन्न। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तब्बल 3,860 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे। अमरावती जिल्हा परिषदेच्या वार्षिक बजेटला यंदा कात्री लागण्याची शक्यता। महसूल उत्पादनात घट झाल्याने यंदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार। भंडाऱ्यातील ढिवर समाजाचा 11 मार्चला जलसमाधी आंदोलनाचा इशारा। ढिवर समाज बांधवांच्या रोजगारासह इतर मागण्यांसाठी विदर्भ युवक क्रांती संघटना आक्रमक। केंद्राच्या पर्यटन विभागातील योजनेत गुंतवणुकीचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक। 6 जणांची 47 लाख रुपयांची फसवणूक। अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वर्ध्याच्या शिवणीत अवैध दारूभट्टीवर पोलिसांची कारवाई। 11 लाख रुपये किमतीची गावठी दारू नष्ट, तर 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। यवतमाळमध्ये सराफाला लुटल्याप्रकरणी चौघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी। घटनेतील 5व्या आरोपींचा शोध सुरू। पोलीस अधीक्षकांची माहिती। वर्ध्याच्या भूसंपादन विभागातील अपहाराप्रकरणी पोलीस आरोपीला पोलीस कोठडी। तत्कालीन उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशींना 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। पुणे जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात आता देण्यात आलेले आहेत कारवाईचे आदेश। अवैध धंद्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ते आदेश। पुण्यातील शेख सलाउद्दीन दर्गा वाद प्रकरण। दर्ग्यावर कारवाई होणार या अफवेने शहरात तणाव। दर्गा परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जमले।